प्रियजनांनो, सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये आणि माझे सर्व युवजला सलाम, जय ख्रिस्त. आणि हा समय परमेश्वराने त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी मला आणि तुम्हाला दिलेला आहे. त्याचा धन्यवाद करूया. त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याच्या नावाचा जयघोष करत त्याच्या सुंदरशा वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, जे मी मागं घेतलेलं द्राक्षवेल, मीच खरा द्राक्षवेल आहे. प्रियजनांनो, आणि सुंदरसं पुढचं वचन आहे प्रियजनांनो, 10 to 14. 15th चॅप्टर सेम आहे, 10 to 14. याच्यामध्ये प्रभू येशू मसीह म्हणतात, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. फर्स्ट काय 10 मध्ये काय लिहिलेलं आहे, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो. बघा, जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल. प्रभू येशू मसीह म्हणतात. बघा किती सुंदर उदाहरण आहे. प्रभू येशू मसीह आपल्या पित्याच्या प्रीतीत कसा राहतो, त्याच्या आज्ञा पालन करून, आहे ना. तर आपल्याला पण तेच सांगितलंय प्रभू येशू मसीहनं, की तुम्ही माझ्या आज्ञा पालन करा, म्हणजे आपण प्रभू येशूच्या प्रीतीत राहू. आणि त्याच्या प्रीतीत राहू तर आपल्याला काय मिळणार, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यामध्ये, माझा आनंद म्हणजे प्रभू येशू मसीहचा आनंद आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद पूर्णपणे व्हावा, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. बघा, प्रीती करायची आपल्याला, है ना. प्रीती कर, आनंद परिपूर्ण व्हावा, है ना. किती छान, किती सुंदर आणि किती सोपी आज्ञा आहे प्रभू येशू मसीहची. बघा, है ना, की त्याची आज्ञा पालन करायची. आणि त्याची आज्ञा खूप कठीण आहे का प्रियजनांनो? त्याची आज्ञा काय आहे? फक्त प्रीती. त्याच्यावर प्रीती करायची खऱ्या हृदयाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण हृदयांतकरण, जीवात्मेने आणि संपूर्ण शक्तीनं आपल्या निर्माणकर्त्याला, आपल्या परमेश्वराला, आपल्या प्रभू येशू मसीहला पूर्ण प्रीती करावी आणि प्रथम स्थान त्याला द्यावं. आणि जशी आपण आपल्यावर प्रीती करतो, तसा आपला जो शेजारी, ज्याला गरज आहे आपली, त्याच्यावर प्रीती करावी. हे 2 आज्ञामध्ये पूर्ण बायबल प्रभू येशू मसीहनं वाइंड अप केलेलं आहे. प्रियजनांनो, खूप कठीण आहे का? टकलं करा, एवढं सोनं नाणा, नारळ फोडा, नंगे पाय चला, डोक्यावर काहीतरी फोडा, सुयाट कोमा, काहीतरी टोचून घ्या, स्वतःला मारून घ्या, अशी काय आज्ञा केली का परमेश्वराने? काहीच नाही, काहीच नाही. सुई नका टोचू, काय नका टोचू स्वतःला. सर्व त्यांनी आपला मार, माझा आणि तुमचा सर्वांचा मार त्यांनी खाऊन घेतला. प्रियजनांनो, पूर्ण प्रीतीचं बलिदान त्यांनी करून टाकले. आता काहीच बलिदानाची, कोणाची काहीच गरज नाही, कोणाच्या बलिदानाची गरज नाही. न काय बोकुड कापायची गरज नाही, काहीच कापायची गरज नाही. त्यांनी आपल्यासाठी त्याचं पवित्र शरीर, त्याचं पवित्र रक्ताचं बलिदान करून, पूर्ण प्रीतीचं बलिदान करून दिलेलं आहे. प्रियजनांनो, आणि त्यांनी दाखवून दिलं की तो कशी आज्ञा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची त्यांनी पालन केली मरेपर्यंत. तसंच तुम्हाला आणि मला आपल्या श्वासाच्या अंतापर्यंत त्याची आज्ञा पालन करायची, त्याच्या प्रीतीत राहायचंय. तो आपला द्राक्षवेल आहे आणि आपण फाटे आहोत. आणि आपण फाटे आहोत तर त्या द्राक्षवेल मध्ये राहून आपण फळद्रूप करणारा परमेश्वर आहे. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी फळांनी लादलेले भरपूर फळ कोणते आपल्यामध्ये पाहिजे, कोणते फळं पाहिजे प्रियजनांनो? जे महान असे पवित्र आत्म्याचे जे फळं आहेत, शांतीने राहणे, प्रीतीने राहणे, एकमेकांना क्षमा करणे, दया करणे, एकमेकांना समजून घेणे, क्षमा करणं सोपं आहे. आज माझ्या बहिणीनं 10 शिव्या दिल्या, माझ्या शेजारीनं मला 10 शिव्या दिल्या. काय तुम्ही आणि मी त्यांना क्षमा करणार प्रियजनांनो? क्षमा करून त्यांना आपण बोलणार,
त्याच्याशी आपण बोलणार. खूप सोपं आहे का प्रियजनांनो? प्रियजनांनो, करून बघा, सोपं आहे. प्रभू येशू मसीह तुम्हाला मला शक्ती देऊ. आणि तर हे सोपं आहे. त्याच्या द्राक्षवेलमध्ये राहू, त्याच्या या द्राक्षवेलमध्ये आपण राहू, तेव्हा हे सर्व काही सोपं आहे. प्रियजनांनो, मला देखील अनुभव आहे. पुष्कळ लोक माझ्या विरुद्ध बोलतात, पुष्कळ लोक काय काय वाईट बोलतात, निंदा करतात, शिव्या सुद्धा देतात. परंतु मला आणि तुम्हाला ॲज अ ट्रू खरे ख्रिस्ती येशू मसीहचे जर आपण लेकर आहोत, जर तुम्ही प्रभू येशू मसीहला फॉलो करता, तर तुम्ही आणि मी शिवी देणार नाही, तुम्ही आणि मी श्राप देणार नाही, तुम्ही आणि मी त्यांचा राग करणार नाही, त्यांना शिव्या देणार नाही, त्यांना श्राप देणार नाही. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, त्यांना क्षमा करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू, त्यांना क्षमा करू आणि क्षमा करून विसरून जाऊ. हा स्वभाव माझा गुरु, माझा प्रभू येशू मसीह, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा हा स्वभाव आहे. तर तो स्वभाव मी त्याचा लेकरू आहे, तर माझ्यात आलाच पाहिजे. प्रियजनांनो, हे त्याला आपण मागू. या फळांनी तुम्ही आणि मी लादलेलं पाहिजे. या फळांनी आपल्याला फळद्रूप व्हायचंय. लीनता, तो किती लीन नम्र झाला. लीनता, नम्रता, सुज्ञानता, समंजसपणा, इंद्रिय दमन, हे सर्व त्याचे महानशे पवित्र आत्म्याच्या फळांनी तुम्ही आणि मी लादलेलं पाहिजे. प्रियजनांनो, हे फळ परमेश्वराच्या फळांनी तुम्हाला आणि मला तो फळद्रूप करो. त्याच्या स्वर्गीय भांडारातून, त्याचे स्वर्गीय भांडार किती मोठा आहे प्रियजनांनो, हे ना. आपले जे जे मोलाचे जे वस्तू असतात ते आपण कपाटाच्या तिजोरीमध्ये ठेवतो, हे ना प्रियजना, सर्व ठेवतो ना आपण. तर तुमचं आणि माझी तिजोरी कोणती आहे? या शरीराची तिजोरी हे हृदय, हे अंतःकरण आहे, हा जीवात्मा आहे, तेच आहे. तर या हृदय अंतःकरण जीवात्म्याच्या तिजोरीमध्ये त्याचे जीवित लिखित वचन आपण रुजवून ठेवूया. परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो प्रियजनांनो. आणि तुम्ही आजपासून अनुभव करा की आपल्या बहिणीला, आपल्या भावाला, आपल्या शेजाऱ्यांना क्षमा करा सर्वांना. आणि वरपंगी नाही, क्षमा केली जाऊ दे, क्षमा केली असं नाही. खोल हृदयांतकरण जीवात्मेने क्षमा करा आणि ते विसरून जा आणि त्यांच्यावर प्रीती करा प्रियजनांना. तेव्हाच आपण खरे जिवंत देवाचे, खरे जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर होणार. प्रियजनांनो, आपल्या गुरुनं तेच केलं. दुश्मन से प्यार करना मसीहा सिखाते हैं, अपनों को तो सभी प्यार करते, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते. आजपासून तुम्ही आणि मी हेच करूया प्रियजनांनो. त्याची ही आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे काय? त्याचा हुकूम आहे आणि ते तुम्हाला मला पालन केलंच पाहिजे. परमेश्वर तुम्हाला मला हे करण्यास शक्ती देव. त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळाने फळद्रूप करून, फळांनी लादलेलं आणि त्याला आनंद देणारा असं लेकरू बनव. आणि त्याच्यामध्ये राहून आपण त्याचा परिपूर्ण आनंद आपल्या ठाई श्वासाच्या अंतापर्यंत राहू. आणि आपण सर्व म्हणू, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. हे सर्व करण्यास तुम्हाला आशीर्वाद देऊ, भरभरून काढो परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने. आमेन.